चांदवडचे प्रथम नगराध्यक्ष भूषणजी कासलीवाल यांच्या वाढदिवसानिमित्त चांदवड देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। काल दिनांक 21 डिसेंबर रोजी रेणुका लॉन्स येथील कार्यक्रमात माती परीक्षण, पाणी परीक्षण, दुधाळ जनावरांच्या दूधवाढीसाठी आयुर्वेदिक टॉनिक यावर आबासाहेब मोरे यांचे मार्गदर्शन करण्यात आले होते। भूषण कासलीवाल हे नेहमीच आपला वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करत असतात। यंदा शेतकऱ्यांची निसर्गाने केलेली दयनीय अवस्था लक्षात घेऊन सर्व कार्यक्रम शेतकरी केंद्रित उपक्रमांनी साजरा करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता। यात माती पाणी परीक्षण, बदलती नैसर्गिक परिस्थिती आणि आजची शेती, देशी गोवंश जतन आणि संवर्धन, सेंद्रिय खते निर्मिती आणि वापर यावर आबासाहेब यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले। दरम्यान या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते। नोंदणी करून येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यास घरच्या घरी पाणी माती परीक्षण करता येईल असा एक किट, दुधाळ जनावरांच्या दूधवाढीसाठी आयुर्वेदिक टॉनिक मोफत उपलब्ध करून देण्यात आले। शिवाय तरुणांसाठी रोजगार नोंदणी शिबिर देखील असल्यामुळे नोंदणी करण्यात आलेल्या तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे। या शिबिरासाठी श्री स्वामी समर्थ सेवा आणि आध्यात्मिक विकास मार्गाचे गणेश आबासाहेब मोरे आदी तज्ञांचं मार्गदर्शन उपलब्ध करण्यात आलं होतं। त्यानंतर भूषण कासलीवाल यांनी आपल्या वाढदिवसासाठी आलेल्या मान्यवरांचे आभार मानले। विचार करा, मराठा आरक्षणासाठी मात्र जसं जरांगे पाटलांना अधिवेशन केलं, उपोषण केलं, तर यांचा उजेड मात्र पुऱ्या भारताच्या बाहेर अशाच पद्धतीचा हा मेन बत्तीमधला गुण मात्र आपल्याला घ्यायचा आहे। म्हणून अभिष्ट चिंतन सोहळा मात्र साजरा करत असतो। हे आपल्या जन्मापासून तर 60 वर्षाच्या कालावधीमध्ये एक दिवस, एक महिना, एक वर्ष त्रासदायक राहत असतात। कोणता दिवस, कोणता महिना हे मात्र सांगता येत नाही। ते आपल्याला सांगितलं असतं तर आपण देवालाही सापडलो नसतो। परंतु मात्र कोणाचा श्री स्वामी समर्थ महाराज सद्गुरू मोरे दादांनी सर्वांची श्रद्धा असतात, परमपूज्य गुरुमाऊली, तसंच आपल्यावर ज्या भगवतीची कृपा आहे रेणुका माता यांना कोटी कोटी वंदन, छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा कोटी कोटी वंदन। आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असणारे व्यासपीठावर संत महंत प्रवचनकार महाराज या सर्वांना सुद्धा वंदन। सर्वप्रथम आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने जे कार्यक्रमाचं नियोजन आपल्या या विभागाच्या प्रतिनिधींनी केलं, एक भूषण भाऊंचं वाढदिवसाचं औचित्य निमित्ताने एक आगळा वेगळा उपक्रम आणि या उपक्रमातून असंख्य शेतकऱ्यांना अनेक या शेतीचे जे काही वेगवेगळे पैलू आहेत, त्यात माती परीक्षण असो, कमी पाण्यातली कमी खर्चातली शेती असो, या संदर्भात एक माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचावी आणि म्हणून सर्वांच्या सर्व या उपक्रमांच्या याच्या माध्यमातून आमच्या शेतकऱ्यांच्या जे काही भविष्यात जे काही आव्हानं आहेत ते आव्हानं त्या शेतकऱ्यांना पेलता यावे आणि भविष्यात आपल्याला शेती आणि शेतकरी जर स्वावलंबी करायचं असेल यासाठी जे कृषी शास्त्रज्ञ मांडलेलं आहे, ते कृषी शास्त्रज्ञ जेवढे जेवढे समस्त शेतकरी आले असतील आणि जे स्वतः शेतकरी जरी नसले पण नेमके आपल्या घरात जे 2 टाईमचं अन्न येतं ते कुठून येतं, कसं येतं,
हे समजून घेण्याच्या निमित्ताने का होईना आपण या इथं कृषी शास्त्र विभागाच्या स्टॉलवर आपण एकदा भेट दिली आणि एक कृषी शास्त्र जे या सेवा मार्गाच्या माध्यमातून सेवा वाढीची संख्या आता सुद्धा पशुगणना झाली, गायींची संख्या अत्यंत कमी झाली, चूक नंबर 2 आणि विकल्या काही खाटाने काही विकल्या. आपल्याला गायीशिवाय शेती पूर्ण होणार नाही, गायीशिवाय शेती अपूर्ण आहे, गायीशिवाय आरोग्य अपूर्ण आहे आणि गायीशिवाय अध्यात्म अपूर्ण आहे. तिन्ही गोष्टी आपल्याला गायीवर भेटतात. आता गायीवर हा विषय इतका मोठा आहे, तिच्यावर 7 दिवस बोललं तरी कमी पडेल एवढा मोठा विषय. पण सध्या तरी आपल्याला शेती स्वावलंबी करायची असेल तर आपल्याला गाय आपली देशी गाय असणं गरजेचं आहे. त्या गाय किती दूध देते त्याच्यापेक्षा त्या गायीच्या शेणमूत्रापासून आपण अनेक प्रकारचे खत औषध करू शकतो, माती चांगली करू शकतो, अनेक प्रकारच्या व्याधी दूर होतात, मग पिकावरच्या सुद्धा दूर होतात आणि माणसावरच्या सुद्धा. आज जो कॅन्सर सारखा आजार जो पसरलेला आहे, प्रत्येक घराघरात भविष्यात जो आजार जाणार आहे आणि अनेक तज्ञांनी सांगितले की येणाऱ्या 10 वर्षात जवळजवळ प्रत्येक घरामध्ये कॅन्सर जाणार आहे. हे टाळायचं असेल तर आपल्याला त्या गायी पुन्हा त्याचं संवर्धन आपल्याला करावं लागेल आणि एखादी गाय दूध जरी देत नसली, खाटी जरी झाली, पण ती शेण मूत्र देते आणि ते आमच्या शेतकऱ्यांना फार उपयोगी आहे. आणि शेतकरी ज्याप्रमाणे गायीला सांभाळू शकतो तेवढं बाकी कोणी सांभाळू शकणार नाही. हे घराचा टेबल सारखं. म्हणून आताच्या सर्व शेतकऱ्यांना विनंती की आपल्याला किंवा एक आपली शेती बघून एक गाय तरी आपल्याकडे असली पाहिजे. त्या गायीचं शेण मूत्र शेती पडत शेतीचं जे तण आहे ते तुम्ही गायीला खाऊ घाला. अहो त्या तणामध्ये अनेक प्रकारच्या भाज्या राहतात, अनेक प्रकारचं सत्व आहे, त्या तणामध्ये चारा आहे. तुम्हाला तणनाशक मारण्याची गरज नाही. तणनाशकामध्ये ग्लायकोसेट नावाचा विषारी घटक आहे आणि त्यामुळे कॅन्सर होतो. म्हणून आता माझे सर्व शेतकरी जवळजवळ 90-99% शेतकरी जे तणनाशक वापरणारे, पण आता हळूहळू आपल्याला ते तणनाशक कमी करून पुढच्या पिढीला आपल्याला जर जगवायचे तर तुम्हाला या आम्ही जे सांगतो त्या गोष्टीचं तुम्हाला हे करावं लागणार आहे. कारण गुरुवार रविवारला दिवाळीला हजारो कॅन्सरचे पेशंट येतात आणि सर्वात वाईट तरी वाटतं पालक जेव्हा 6-7 वर्षाच्या मुलांना घेऊन येतात, आमच्या मुलांना कॅन्सर झाले, आजोबा जिवंत आहे, आईबाप जिवंत आहे आणि मुलांना कॅन्सर झाले, याच्यासारखं दुर्दैव आहे. हे भविष्यात तुम्हाला जर टाळायचं असेल तर हळूहळू शेतीमध्ये विष कमी करायचे. हे विष कमी करायचं असेल तुम्हाला गाय आणावं लागेल की तिच्या शेणमूत्रामध्ये अमृताचा प्रभाव आहे. गायच्या शेणमूत्रापासून जीवामृत बनतं, अमृतजल बनतं. हे आपल्याला इथं मोफत आपल्याला सांगितलं जाईल, दाखवलं जाईल. इथं कृषी शास्त्राचं स्टॉल आहे. घरगुती तुम्ही अमृतजल कसं बनवू शकता. अमृत आणण्यासाठी तुम्हाला समुद्र मंथन करायची गरज नाही. याच्या आधी समुद्र मंथन ऋषी मुनींनी देवांनी केलेले आणि त्यातून ते अमृत ते देवांनी स्वर्गात घेऊन गेले. मग माणसाला काय, तर माणसांसाठी ऋषी मुनींनी सांगितलं की आम्हाला माणसाला पाहिजे काहीतरी. मग अमृत देण्याने ती गाय आपल्याला दिली आणि म्हणून आपल्याला इथून पुढं त्या देशी गायीचं आपल्याला संवर्धन झालं तर शेती स्वावलंबी होणार आहे. म्हणून तो समस्त शेतकऱ्यांना विनंती आहे की तुम्ही त्या पुनश्चर्यातल्या गायीकडे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. त्या गायीच्या सेवेनेच आपल्याला दुष्काळ दूर करता येईल. आपल्या तालुक्यात जो काही वारंवार दुष्काळ पडतो, आपल्या प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक शेतकऱ्यांनी ठरवलं हे बाळावर धरण लावायचे, गायीचं संगोपन करायचं. त्या 2 गोष्टी जरी केल्या दुष्काळ टँकरला हात पसरायची गरज नाही. शेतीमध्ये सुद्धा चांगलं राहू, कारण आपण मेहनती लोक आहे, आपण आध्यात्मिक लोक आहे. आपण तालुक्यातले लोक मेहनती आणि आध्यात्मिक वृत्तीचे आहेत. अनेक वेगवेगळे उपक्रमात सगळ्याचा सहभाग आहे आणि त्या नागरिकांचे आशीर्वाद आहे. पण काही गोष्टी आपण विसरून गेलो, त्या तुम्हाला स्मरण करून द्यावं त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने. म्हणून इथं ज्यांच्याकडे अशा शेतकऱ्यांना ज्यांच्याकडे गावरान बियाणं आपण त्यांनी जतन करून त्यांना पाहिजे असेल आम्ही तुम्हाला मोफत गावरान बियाण्याचं देऊ. फक्त बियाण्याच्या बदल्यात तुम्ही आम्हाला बियाणं आमचं डबल करून द्यायचं. आम्ही तुम्हाला 1 किलो बियाणं दिलं, तुम्ही आम्हाला 2 किलो द्यायचे. अशा पद्धतीने आपण एक शाखापरित फीडबॅक या गुरुमाऊलींच्या आशीर्वाद मार्गदर्शनाने कृषी
जीवशास्त्र अंतर्गत आपण तयार केलेली आहे. की तुमचं काम तुम्ही प्रामाणिक केलं तरी ते सेवा 12 वाजल्यात भगवंताला सांगायचे भक्ती वगैरे तुमचं काम आहे. तुम्ही प्रामाणिक आमच्या शेतकऱ्यांनी अभ्यास न धरता आपलं काम प्रामाणिक नाही कमी होईल. कॅन्सर सारखे आजार दूर करण्याचं सामर्थ्य गायीमध्ये. गायीपासून मिळणारे जे पंचगव्य शेण, गोमूत्र, दूध, दही, तूप असं आपण मेणबत्त्या फुकून केक कापून वाढदिवस न करता आपण ऑप्शन करत चांगलं काहीतरी सगळ्यांचे आशीर्वाद घेत. आज खरोखर भूषण भाऊंनी तेवढे चांगलं केलं की सगळ्यांचे आशीर्वाद घेते आणि संत महंतांचे सामान्य शेतकऱ्यांपासून सगळ्यांचे. आणि लक्षात ठेवा आशीर्वाद कामाला जिथं पैसा कामाला येत नाही, जिथं बशीला कामाला येत नाही, तिथं आशीर्वाद काम करतो. आणि म्हणून आपल्या सुद्धा कार्यक्रमाचा वाढदिवस आपण ज्यावेळेस साजरा करतो त्यावेळेस कृपया ते मेणबत्त्या फुकणं, केक कापणं या गोष्टी शक्यतो टाळा. आणि आता त्याच्यावरून पुढे जाऊन एकमेकांना तोंडाला काही चेअर केक लावायचा, एकमेकांना काय ते भरपूर वेगवेगळे चुकीचे प्रकार आपल्याला जरा त्याला समजून सांगा की बाबा ते अन्याय ते असं जाऊन भेटान करू नका. काहीतरी कुठे चेहरा लावलं चेहरा गरीबाला खाऊ घाललं ते तुम्हाला जास्त झाले तर कृपया अशा चुकीच्या प्रथा आपण बाजूला करून विवाह सुद्धा संस्कार कसे केले पाहिजे. पण आमच्या शेतकऱ्याचे मुलामुलींचे विवाह मोफत इथं नोंद आपल्या असतील त्यांच्या घरात मंगल कार्य असेल त्यांची मोफत नोंद विवाहाची नोंद सर्व जाती धर्मी आहे. आणि आपल्याकडे लाखो स्थळांची माहिती त्या विवाह मंडळात आहे. आपल्याला अपेक्षित स्थळ आणि सात्विक स्थळ केंद्रात येणारे जवळजवळ 60 लोक असतात, संपर्कात असणारे 60 लोक त्यांची विवाह मंडळात माहिती मोफत उपलब्ध. आणि नुसतं विवाह नोंद नाही तर विवाह जर अडथळे येत असतील तर कुलदेवतेचा आशीर्वाद किंवा आध्यात्मिक सेवा उपासना सहित काही समुपदेश की मुला मुलींनी वैवाहिक जीवनात कशा पद्धतीने ते वैवाहिक जीवन चांगलं सुखी होण्यासाठी काय पद्धती पाळले पाहिजे. विशेषतः मुलींच्या आयांनी मुलींना कारण त्या घर पूर्ण सांभाळणार आहे, घराच्या मेन सर्व नियोजन करणार आहे. आणि त्यामुळे घरातल्या त्या माती जर बिघडली असेल किंवा आपण ती बिघडली असेल नीट करायची असेल तर गाईचं शेण गोमूत्र आपल्याला त्याच्यापासून अमृतजल आपल्याला उपयोगी पडतं. हिरवळी खतं पाला पाचोळा जाळण्यापेक्षा तो आपण शेतीत कुजवला पाहिजे. जमिनीचा तो अन्न आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी पुढं ते पाचळ जाळण्याऐवजी ते शेतीमध्ये कुजवा. ते त्याच्यातून सर्वात जास्त सेंद्रिय कर्म वाढतो. माती चांगली होणार, माती चांगली झाली तर पिकावर रोग जास्त येत नाही. तसं एखाद्या माता चांगली असली जर लागला तिचा मुलगा आपण सुद्धा चांगले तसं मातीच्या बाबतीत सुद्धा आपण निश्चित चांगली करण्यासाठी तिथे माती तपासणी पण आहे, माती चांगली होण्यासाठी जे जे गरजेचे ते पण आहे. शेतीला जोड व्यवसाय आपण काय काय करू शकतो त्याची माहिती आपल्या स्वयंरोजगार विभागाकडे दिली जाते. आणि ही सर्व माहिती आपले जे जे साप्ताहिक छोटे छोटे केंद्र असतील आणि आमचे विनंती भूषण भाऊंना सुद्धा तुम्ही जर चांदवड शहरात तर थोडं आपल्या केंद्राचं तयार जर झालं फक्त तिथे सगळे सेवा आली उपक्रम सगळ्यांपर्यंत कुठलाही भेद नाही, जाती भेद नाही, धर्म भेद नाही, संप्रदाय तुम्ही सुद्धा भेद नाही. तर असं याच्या बाबतीत तुम्ही सुद्धा एक पुढाकार घ्या. म्हणजे जेणेकरून जसं अभिष्ट चिंतनानिमित्त हे विभाग आज फक्त आले असे विभाग फक्त तुमच्या वर्षातून एकदा नाही येतात. आमच्या या चांदवडकर किंवा शहरातल्या तालुक्यातल्यांना रेग्युलर भेटावे. या विभागातून आम्हाला सुद्धा सगळ्यांची संवाद साधता यावा म्हणून तुम्ही जरा त्या केंद्रासाठी थोडा पुढाकार घ्या जेणेकरून आपल्या 42 पिढ्यांचा सुद्धा उद्धार होईल. आणि तिथून हे ज्ञानदानातून सर्वात मोठं दान ज्ञानदान, त्या ज्ञानातून अनेकांच्या समस्या सुटतील. पण आज शेतीच्या ज्या समस्या आहेत त्या आपल्याला या ज्ञानाच्याच माध्यमातून आपल्याला सोडवायचे. निश्चित आपण त्यासाठी प्रयत्न करू. आणि आजचा जो कार्यक्रम तुम्ही नियोजित केला खरोखर खूप कौतुकास्पद आहे. आणि आमच्या सर्वांकडून सर्व समस्त सेवेकरी परिवार असेल परंतु गुरुमाऊलींकडून आपल्याला अभिष्ट चिंतनाच्या खूप शुभेच्छा. 100 सुद्धा करताना सुद्धा तुमची असे काहीतरी चांगल्या पद्धतीने म्हणजे वयाच्या 100व्या वर्षी सुद्धा असं काहीतरी चांगला कार्यक्रम म्हणजे एवढं चांगलं 27 आपण आहे
जे आहे ते आपल्याला चांगलं 100 वर्षाचं आयुष्य भेटो आणि त्या सर्व याच्यामध्ये आपल्या हातून असं चांगलं एक सामाजिक जी सर्व आपल्या शेतकऱ्यांची विशेषता की त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं अशी आपल्या शेतकऱ्यांची सेवा आपल्या हातून अशी चांगली घडो अशी या आजच्या आविष्कार चिन्हाच्या निमित्ताने ही भावना व्यक्त करतो। आणि आजचा कार्यक्रम जे आयोजित केला आपले सर्वचे सहकारी असो, आपले केंद्राचे सुद्धा प्रतिनिधी असो, आपल्या देवळा तालुक्याचे सुद्धा काही प्रतिनिधी आलेले आणि शहरातले प्रतिनिधी, मीडियामधले प्रतिनिधी जे काही त्या सगळ्यांचं नाव घेणं शक्य नाही, पण ज्यांनी या कार्यक्रमाला प्रत्यक्ष हातभार लावला आणि त्या निमित्ताने आम्हाला हे विचार आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची संधी भेटली। स्टॉलच्या माध्यमातून अनेक हजारो शेतकऱ्यांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत हे ज्ञान सेवा व्हावी, कुठली फी न घेता, कुठली नशा न घेता, पण 100% गॅरंटेड असं एक ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचवण्याची संधी दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद। पुरुष आपल्याला शुभेच्छा देऊन झालेली सेवा महाराज माऊलींचे रुजू करतो। श्री स्वामी समर्थ। तुम्ही सगळ्यांनी आज माझ्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये आपण हजेरी लावली आणि मला आशीर्वाद दिले, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे सर्वप्रथम आभार मानतो। आज माऊलींच्या कृपेने आणि आई रेणुका देवीच्या आशीर्वादाने, अहिल्या देवीच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या चांदवड नगरीमध्ये आपण ज्या पद्धतीने काम चालू केलं आणि ज्या पद्धतीने आपण सगळ्यांनी मला साथ दिली, हे कार्य करणं एवढं सोपं नव्हतं, पण माझे वडील कैलासवासी माझे आमदार जयचंदजी कासलीवाल यांचा आशीर्वाद आणि आपली सगळ्यांची कृपा आणि या कार्यक्रमामध्ये जे महंत आले, महंत जयदेवपुरीजी महाराज असो, महंत सोमेश्वर महाराज असो, त्याचप्रमाणे सगळ्यांचे स्वामी समर्थांचे आपले सर्वांचे लाडके आबासाहेब असो, या सगळ्यांनी इथे वेळ दिला, इथं आला आणि माझी हीच या वाढदिवसानिमित्त भावना होती। त्या सर्वजण बसले आणि त्यांनी सांगितलं का दरवेळेस तुम्ही वाढदिवस करतात, अंध शाळेत, अपंग शाळेमध्ये कुठे ना कुठे जाऊन तुम्ही असा वाढदिवस करतात आणि हा वाढदिवस आपण ज्या पद्धतीने आज शेतकऱ्यांवर जी मोठं संकट आलेलं आहे आणि याच्यासाठी आपण कुठेतरी शेतकऱ्यांना जे आपले आहेत, आपण या मातीमध्ये जन्मलो आणि या मातीमध्येच आपण जाणार आहोत, पण तरी देखील आपण यांचं काहीतरी देणं लागतो, म्हणून आपण काहीतरी एक वेगळा उपक्रम केला पाहिजे। म्हणून मी माऊलींना विनंती केली की आपण चांदवडमध्ये माती परीक्षण, पाणी परीक्षण करावं, जेणेकरून माझ्या शेतकऱ्यांना कुठेतरी उभारी मिळेल, माझ्या शेतकऱ्यांना कुठेतरी रोजगार मिळेल, एक वेगळा व्यवसाय करता येईल आणि ह्या माध्यमातून ते कुठेतरी वेगळ्या पद्धतीने जातील। कारण की आताच आबासाहेबांनी सांगितलं का आपले शेतकरी एकदा कांदा लावला की कांदाच लावतात, एकदा मका लावला की मकाच लावतात, पण या बारीक बारीक गोष्टींकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही। आणि अशा पद्धतीमध्ये जर आपण काही वेगळं काम केलं तर त्याला आपण एक चांगलं कार्य म्हणून असं आबासाहेबांनी सांगितलं, माऊलींनी सांगितलं आणि मी ते केलं। आपण सगळेजण इथं आलात, आपली सर्वांची आपल्या जमिनीमधली आपली माती ही इथे घेऊन आलात, आपण त्याचं परीक्षण करून एक चांगल्या पद्धतीने आपण याला कसं पुढे नेता येईल याकरता आपण काम करत आहोत। चांदवड शहराचा जर विषय जर घेतला तर मला जेवढं शक्य होईल, कारण की वडिलांनी जसं पाण्यासाठी चांदवड तालुक्यामध्ये उपोषण केलं आणि 10 दिवस उपोषण करून 3/10/1997 ला पाणी पुरवठा योजना मंजूर झाली आणि आज 72 गावं त्या पाणी जे आलंय त्याच्यावर त्या गावांचा पाण्याचा प्रश्न मिटला। त्या निमित्ताने मला माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असो, माननीय गिरीश भाऊ असो यांच्या आशीर्वादाने मला चांदवड शहरातील पाणी पुरवठा योजना करता आली
आणि आज चांदवड शहराचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवता आला. याचा सगळं जे कार्य आहे ते मोठ्या प्रमाणात आपल्या सगळ्याच्या आशीर्वादाने झालं. आणि माझी हीच इच्छा आहे का येणारं कार्य हे आपल्या सर्वांच्या साक्षीने आपण पुढे नेऊ. जे जे करता येईल मी ते करण्याचा प्रयत्न करत. आध्यात्मिक मध्ये असेल किंवा माननीय आपले जे काही प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे असो, कष्टकऱ्यांचे असो, आणि ज्या लोकांनी शिक्षण घेतलंय त्या शिक्षणामध्ये त्यांना नोकरीचा विषय असो, अशा अनेक गोष्टींमध्ये आपण या निमित्ताने पुढे जाऊ, कार्य करू. आणि मी आपण सर्वजण आलात त्या निमित्ताने मी आपल्या सर्वांचे आभार मानेल. आणि आपण माऊलींना, आपण पण बाबासाहेब माऊलींना विनंती करावी की आपण चांदवड तालुक्यामध्ये जास्तीत जास्त लक्ष द्यावं. गुरुजी, अपन भी यहाँ पे ज़्यादा से ज़्यादा जो अच्छा हो सकेगा उसके लिए आप यहाँ पे ध्यान दें, ऐसी मैं आपको सबको विनंती करता हूँ. आणि शिंदे महाराज आलेले आहेत, त्यांनी जी संकल्पना केली आहे, आपलं सर्वांचा आधार स्तंभ, आधार आपल्या सगळ्यांचं दैवत शिवाजी महाराज यांचं जे स्मारक आहे, यांचं जे येणारं जे आपल्या चांदवडला भविष्यात जे आपल्याला चांदवड म्हणून ओळखलं जाईल असं शिवाजी महाराजांचं स्मारक हे झालं पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही जे जी मदत लागेल ती आम्ही करण्यास तयार आहोत. या निमित्ताने एवढंच मी आश्वासन देतो. आणि आपण सर्वजण आलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
यांनी वाढदिवसानिमित्त हे योजना राबवली ना शेतकऱ्यांसाठी अति उत्तम आहे. आणि किट दिलं आहे माती परीक्षणासाठी आणि दुधाला गाईला दूध वाढण्यासाठी एक बॉटल दिली. तर फार उत्तम त्याने चांगलं काम केलं. शेतकऱ्याच्या लाईक काम आहे आणि चांगलं आहे, व्यवस्थित आहे. अजून एक शेतकऱ्याच्या हितासाठी चांगला उपक्रम केला आणि त्यांच्या वडिलांनी पण पाण्याची योजना राबवली ती. आता ते बी शेतकऱ्यासाठी सातत्यानं चांगला यूज करू राहिले असं. आणि शेतकऱ्यांसाठी अशा योजना जर राबवल्या तर काही चांगलं आहे पण आहे त्याच्यातलं शेतकऱ्यांसाठी अतिउत्तम राहील असं. लोक वाढदिवस वेगळ्या पद्धतीने करते पण भैयानं शेतकऱ्यांसाठी वाढदिवस साजरा केला आणि चांगली आनंदाची गोष्ट आहे. आणि चांगलं काम करू राहिले लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी. असं काम त्याने सातत्याने करत राहावा ही माझी मनापासून इच्छा आहे. श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे आम्ही सेवेकरी आहोत. आज भूषण भाऊंच्या वाढदिवसानिमित्त आज आमच्या माऊलींना आणि आबासाहेबांना इथे आमंत्रित केलं होतं. त्यांच्या आशीर्वादाने भूषण भाऊंचा वाढदिवस खूप छान प्रकारे साजरा करण्यात आला आहे. आणि या चांदवड नगरीत जो काही दुष्काळ आहे तो दुष्काळ लवकर दूर व्हावा यासाठी आम्ही श्री स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने खूप छान प्रकारे सेवा सर्व तालुक्याकडून करून घेऊ एवढं बोलते आणि माझे झालेल्या पूर्ण करते. भूषणजी जयचंदजी कासलीवाल यांच्या वाढदिवसानिमित्त इथे हजर झालो. या सोहळ्यामध्ये त्यांनी माती परीक्षण, पाणी परीक्षण, स्वामी समर्थ सेवा, आध्यात्मिक विकास महामार्ग या मार्गातर्फे शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं गेलं. आणि यातून आबासाहेब मोरे यांनी या कार्यक्रमाला भेट देऊन या सोहळ्याची अजून शोभा वाढवली. त्याच्यात शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला. असे कार्यक्रम वेळोवेळी आपल्या तालुक्यात झाले पाहिजे असं कासलीवाल साहेबांनी वाढदिवसानिमित्त जे काही मार्गदर्शन करून शेतकऱ्यांना सांगितलं त्याबद्दल त्यांचे मी आभार मानते. आणि अशा कार्यक्रमातून शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन प्राप्त व्हावं अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करून माझे 2 शब्द संपवतो. परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज, परमपूज्य गुरुमाऊली, आदरणीय दादासाहेब, आदरणीय नितीन भाऊ, आदरणीय आबासाहेबांच्या चरणी त्रिवार वंदन. आज या चांदवड नगरीमध्ये परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने आणि आदरणीय आबासाहेबांच्या मार्गदर्शनानुसार जो काही समाज उपयोगी स्तुत्य उपक्रम भूषण भैया कासलीवाल यांच्या अभिष्ट चिंतनानिमित्त झालेला आहे तर खरोखर तो वाखाणण्याजोगा आहे. कारण समाजासाठी काम करणारे जे काही प्रतिनिधी आहेत ते खूप कमी होत चालले आहेत. आणि या उपक्रमाच्या अनुषंगाने ज्या काही विविध उपक्रम आहेत, उदाहरणार्थ शेतकऱ्यांसाठी ज्या काही विविध योजना आहेत, जे काही नवनवीन तंत्रज्ञान आहे, त्या तंत्रज्ञानातून शेतकऱ्यांच्या व्यथा प्रश्न कसे सुटावेत यासाठी आदरणीय आबासाहेबांनी खूप अनमोल असं मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचबरोबर आपल्या दिंडोरी प्रणित सेवा मार्गाच्या वतीने जे काही विविध 18 विभाग चालतात परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने, त्यामध्ये स्वयंरोजगार विभाग, या स्वयंरोजगार विभागाच्या माध्यमातून महिलांना बचत गटाच्या माध्यमातून रोजगार परमपूज्य गुरुमाऊली आपल्या हितगुजातून नेहमी सांगतात. म्हणून सर्वांना पुनश्च एकदा धन्यवाद. आणि या कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला असे आपले भूषण भैया कासलीवाल यांना त्यांच्या अभिष्ट चिंतनानिमित्त मार्गाच्या वतीने कोटी कोटी शुभेच्छा देऊन 2 शब्द थांबवतो. श्री स्वामी समर्थ. लोकमान्य 24 न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट चांदवड.